तात्यांची विनंती आहे की तात्या जास्त वेळ बसू शकत नाही, त्यामुळे तात्या सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा देत आहेत। अर्थात आपला अधिकार सर्व ज्येष्ठांकडे जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया। उभं आयुष्य महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा घराघरापर्यंत आमच्या युवकांच्या मनामनापर्यंत ज्यांनी रोवली, व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी अविरत कार्य केलं, 50 वर्षाहून अधिक अनेक सप्ते, अनेक ग्रंथ, अनेक संत वाङ्मय ज्यांनी महाराष्ट्राला समर्पित केलं आणि देह जाओ अथवा राहो पांडुरंग दृढी राहो ही भावना ज्यांनी मनामध्ये रुजवली, गुरुवर्य बंडा तात्या कराडकर। रामकृष्ण हरी। व्यासपीठावरचे सर्व मान्यवर यांची मनापासून क्षमा मागतो। नाव पुकारण्याच्या अगोदर मी बोलायला लागलो। माझा आजार बऱ्याच जणांना माहीत आहे, त्यामुळे मी व्यवस्थापकाला विनंती केली, मीच पहिल्यांदा बोलतो। आज एका चांगल्या व्यक्तीचा सत्कार करण्याचा योग मला आला, हे माझं भाग्य आहे। वारंवार उल्लेख केला आहे, वडिलकीच्या नात्यानं मी नानांचा सत्कार करतोय। मी आपल्याला नम्रतेनं सांगेन, मी नानांच्या पेक्षा वडील नाही। नाना माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत। नानांचे बंधू, त्यांचं वय 80 आहे आणि 80 वयात त्यांच्याही प्रकृतीचा हेवा करावा असं त्यांचं स्वास्थ्य आहे। त्याहीपेक्षा विशेष नानांच्या भगिनी, मी सकाळी आल्यावर विचारलं या कोण आहेत, म्हणजे भगिनी। त्यांचं वय 90 वर्ष आहे आणि या तिघांचं आरोग्य बघितल्यावर आपण त्यांच्या आरोग्याच्या लायकीचे नाही असं मला जाणवलं। जीवनामध्ये 6 गोष्टी महत्त्वाच्या। विद्या म्हणजे शिक्षण, वय म्हणजे आयुष्य, शरीर म्हणजे आरोग्य, वित्त म्हणजे संपत्ती, कुल ज्या कुलात जन्म घेतला ते कुल, अशा 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। या 6 गोष्टींनी माणसाला समाजामध्ये मान मिळतो। या 6 गोष्टी नानांच्याकडे कशा आहेत त्या मी सांगेन। नानांच्या जीवनाचा जीवनपट बघेपर्यंत मलाही माहीत नव्हतं की नाना कन्स्ट्रक्टर आहे। एवढी जुनी व्यक्ती बिल्डिंग कन्स्ट्रक्टचं काम करत असेल असं वाटतही नाही। म्हणजे त्यांच्याकडे विद्या चांगली आहे। वय 75 वर्षापर्यंत ते अबाधित आरोग्य जगत आहेत। त्यांचं वय चांगलं आहे, शरीर आरोग्य संपन्न आहे। कुळ म्हणाल तर आत्ताच उल्लेख केला की सासवडचे सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या कुळात त्यांनी जन्म घेतलेला आहे। अशा तऱ्हेनं विद्या, वय, धन, कुळ, शिक्षण हे सगळं त्यांच्याकडं आहे। पण त्याही पेक्षा विशेष आमदार साहेब
त्यावेळेला मला विलासरावांचा फोन आला. विलासरावांचे मित्र आहेत, गंगानांचे चिरंजीव. त्यावेळेला विलासरावांनी म्हटलं, कड्या मला राजकीय लोकांमध्ये नेऊ नकोस कड्या, मला तिथं गुजऱ्यासारखं होतं. पण जेव्हा नानांना घेऊन विलासराव देहूला माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, हा सरकार राजकीय म्हणून नाही, हे राजकीयांचा यांचा कारणापुरता संबंध, हे वैयक्तिक जीवन आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी यशस्वी जीवन जगलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना मला विलासरावने सांगितलं की त्यांची माळसुद्धा आहे. मग मला बरं वाटलं, माझे जातीचे मतभेद कोणी असं वाटलं आणि मी होकार दिला. मी जास्त बोलत नाही, एवढंच सांगेन की नानांचं पुढचं आयुष्य असंच आरोग्य संपन्न जावं. या वयात आपण पाहिलेलं आहे ते शेतात कसे फिरतायत, ट्रॅक्टर कसं चालवत आहेत, गाडी चालवत आहेत, दूध घेऊन येत आहेत. हे त्यांचं जे आरोग्याचा खजिना आहे, त्यांच्याकडं अबाधित राहावा आणि त्यांचं शतायुष्य जीवनसुद्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळावं आणि त्याचाही उचित असा गौरव करण्याचं भाग्य आपल्याला लाभावं. एकच वाक्य, नानात नाना आरडी नाना, बाकीचे नाना करतीच नाना. राम. धन्यवाद तात्या. आपण अतिशय मजबूतीने या ठिकाणी नानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करत नानांना आशीर्वाद दिलेले आहेत.